नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर अमोल जाधव सर. येस. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 5 वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत आणि स्पेशली रो हाऊस बंगलो प्रोजेक्ट्समध्ये त्यांचं काम करत आहेत. स्वतःचेही त्यांचे काही प्रोजेक्ट्स चालू आहेत. त्यामुळे त्यांचा आत्तापर्यंतचा एकंदर प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार सर. मग आपण गप्पांची सुरुवात अशी करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, की तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे येण्यासाठीचं प्रेरणास्थान कोण होतं, इन्स्पिरेशन कोण होतं? सगळं शेअर करेल. सगळ्यात अगोदर तर म्हणजे बालपण तर एकदम गरिबी परिस्थितीमधनंच गेलेलं आहे. असं काही नाही की खूप मोठ्या घरामधनं आलोय वगैरे, अशातला काही भाग नाही. हां, त्याच्यानंतर मग हळूहळू म्हणजे जसे मित्र भेटत गेले त्या पद्धतीने हळूहळू कामं होत गेले. बरोबर. मग नंतर कॉलेज आलो, कॉलेजची लाईफ चालू झाली. म्हणजे सगळ्यात अगोदर तर जसं तुम्ही मला म्हटलं की सिव्हिल क्षेत्रामध्ये कसं काय आलं. सिव्हिल क्षेत्र हे माहितीच नव्हतं मुळात, तर काय आहे काय नाही. म्हणजे ॲक्च्युली माझे जिजाजी आहेत, त्यांनी मला ही गोष्ट सजेस्ट केली होती की तू म्हणजे दुसरी लाईन न पकडता ही लाईन पकड. मग तेव्हा त्यांनी माझं ॲडमिशन घेतलं होतं कॉलेजला. एक जळगावला रायसोनी कॉलेज होतं, तिथं ॲडमिशन घेतलं. मग तेव्हा मला कळत गेलं की सिव्हिल काय आहे, की ॲक्च्युली सिव्हिल म्हणजे ही म्हणजे जसं थोडक्यात एक रिअल इस्टेट म्हणू शकतो, की तो पार्ट एक सिव्हिल कन्स्ट्रक्शन झाला आहे. बरोबर. मग तिथून हळूहळू म्हणजे कॉलेज झालं. कॉलेजनंतर डिग्री झाली. डिग्रीनंतर म्हणजे जसं कॉलेज बाहेरून चालू होतं आणि इकडं प्रॅक्टिस म्हणून इकडं हे पण चालू होतं. मग त्याच्यामधनं हळूहळू तसं आलं आणि आता ह्या लेवलपर्यंत पोचलो आहे. तरी आता कमीत कमी म्हणजे माझ्या अंडर 15-16 प्रोजेक्ट चालू आहेत असं म्हणू शकतो. क्या बात आहे. हो. तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे मित्रांच्या असं मार्गदर्शनानं तुम्ही या क्षेत्रात आलात. मग आता याच्या पुढचा एक टप्पा येतो, ते म्हणजे आता या क्षेत्रात जेव्हा आपण काम करायला सुरुवात करतो, तेव्हा आपण जनरली कुठेतरी नोकरी किंवा सर्व्हिस प्रॅक्टिस करतो थोडा अनुभव येण्यासाठी. ते मग तुम्ही कुठं केलं? हो, मी तेव्हा एक अर्णव बिल्डर म्हणून होते. म्हणजे नुकताच त्यांनी मी प्रोजेक्ट चालू केला होता. एक पंकज ब्राह्मणकर म्हणून सर होते. त्यांच्याकडे मी अनुभव घेतला. म्हणजे साधारण 3 ते 4 वर्ष त्यांचे प्रोजेक्ट मीच सांभाळले पूर्ण. हां, म्हणजे पहिला अनुभव हो, होता. तोच माझा पहिला आणि खूप छान अनुभव. म्हणजे पंकज सर पण खूप छान होते. त्यांनी बऱ्याच गोष्टी मला शिकवल्या पण. बरोबर. आणि मग जेव्हा स्वतः व्यवसाय करायचा असं ठरलं, कन्सल्टन्सी करायची ठरली, त्यात पहिला प्रोजेक्ट कुठला होता, तो कसा मिळाला, कुणाच्या रेफरन्सनं मिळाला? बरोबर. ते पण सांगतो. सगळ्यात अगोदर तर म्हणजे जो मला प्रोजेक्ट भेटला होता, इकडे चितोडची साईड होती. तिथं एक म्हणजे स्पेशल बंगलो होता, तो भेटला होता आणि आणि त्यांच्या घराचं काम बी एकदम खूप छान झालं. तर मग तिथून अनेक प्रोजेक्ट भेटत गेले आम्हाला. म्हणजे नंबर ऑफ प्रोजेक्ट भेटले. जसे की कमर्शियल झाले, त्याच्यानंतर रेसिडेन्शियलचे प्रोजेक्ट भेटले. तिथून मेन लाईन लागली असं म्हणू शकतो. वा. हो. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे आपण वळूया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल, अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे हो. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक असतं. कधी त्यांच्याकडनं चुका होत असतात, दुर्घटना होत असतात. तर तुम्ही हे लेबर मॅनेजमेंट साईटवर कसं करता? सर, चुका तर बऱ्याच होता, पण मग त्यांना सांभाळणं हे आपलंच काम आहे. बरोबर. तर त्या गोष्टी आता कराव्या लागतात मॅनेज बऱ्याचशा. आणि चुका तर आता म्हणजे माणूस आहे, माणसाकडनं चुका होतात. बरोबर. म्हणून दुसरं काही नाही. दुसरं आता तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये काम करता. 2 अँगलनं हा प्रश्न विचारत आहे. एकतर बिल्डर म्हणून पण करता. हो. जेव्हा बिल्डर म्हणून करता तेव्हा आलेल्या कस्टमरला कायम वाटत असतं, की माझ्या बजेटपेक्षा थोडं हे महाग घर आहे. बरोबर. आणि एक बिल्डर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की चांगल्या दर्जेदार बांधकाम आपण हो. द्यावं, काही फॅसिलिटीज द्याव्यात. बरोबर. मग अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये कसं राखता? सर, क्वालिटी पण मेंटेन ठेवली जाते आणि कस्टमरशी पण त्याविषयी तसं बोललं जातं, की आम्ही नंबर ऑफ म्हणजे सगळ्याच गोष्टीचं मटेरियल सगळं व्यवस्थित वापरलेलं आहे वगैरे, या गोष्टी त्यांना सांगाव्या लागतात. सगळ्या गोष्टी त्यांना हे करावंच लागतं बुवा असं. बरोबर. आणि सहजासहजी मग त्याच्यावर आणि कस्टमर सगळ्यात अगोदर तर कामं बघतात, की कोणत्या प्रकारे कामं झाले, कसे झालेत. बरोबर. हो. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे, हो. जेणेकरून येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये आपल्याला एक बदलता जळगाव जिल्हा बघू शकतो आपण? अच्छा. सर, जास्त करून तर रोडावर जास्त हे करायला पाहिजे, बरं. की म्हणजे आणि आता असं झालेलं आहे, की म्हणजे जास्त करून तर रोड्स झाले, हायवे प्रोजेक्ट झाले, याच्यावर जास्त भर दिले पाहिजे. बरोबर.
बरोबर. रोड कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर मग पुढे ट्रान्सपोर्ट आणि ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री वगैरे सगळ्या सगळं गोष्टी वाढत पण राहतात. छान बरोबर. होतात बुवा असं. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक आहेत. बरोबर. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर बघता हं. आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? सर सध्या तरी आता ट्रेंडिंगला तर आयकॉनच चालू आहे. हं. सो मग आयकॉनलाच जास्त रेफरन्स राहतो. हं. आणि म्हणजे घरमालकांना सुद्धा आता म्हणजे ब्रँडिंग आयकॉनची एवढी होऊन गेली. तर बरोबर. घरमालक याच्यामध्ये कोटेजमध्ये तेच लिहायला लावतात की आम्हाला आयकॉन आयकॉनच स्टील पाहिजे. पाहिजे. क्या बात आहे. असं. मग तुम्ही आयकॉन तर नेहमीच वापरता. हो. तर मग त्यांच्या सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटी बद्दल काय हो. सांगाल? नाही, सर्व्हिस पण खूप छान आहे. टायमावर मग भेटून जातं मटेरियल. बरोबर. हो. त्यामध्ये काही अडचण नाही कधीच प्रॉब्लेम दुसरं आता आत्तापर्यंत केलेल्या प्रोजेक्टमधला जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, हो. जो काम करताना आनंद समाधान जास्त होतं, वेगळा काहीतरी आहे, तर हो. तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय वैशिष्ट्य आहेत? सर तो एक अपार्टमेंटचा प्रोजेक्ट होता माझा. हम्म. म्हणजे ती नंबर ऑफ फ्लोअर बिल्डिंग झाली, 6 मजली बिल्डिंग झाली. हम्म. तिथे म्हणजे खूप छान प्रकारे अनुभव आला. ओके. आणि एखादा असा प्रसंग आहे का की जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली, हो. म्हणजे कधी ब्लॅक कॉटन सॉईल आली, हं. कधी लेबरच आले नाहीत, खूप कधी खूप मटेरियल आला आलं नाही, तर येतो तसा सर. एखादा प्रसंग आणि हो. त्याच्यावर काढलेलं सोल्युशन? बरोबर. सर प्रॉब्लेम आता साईड म्हटली म्हणजे प्रॉब्लेम हा येतोच. बरोबर आहे की नाही? कधी आता म्हणजे कधी पावसाळा झाला, पावसाळा लागला तर कधी आपल्याला सँड भेटत नाही. कधी-कधी एक तर विटांचे भाव पण वाढून जातात. त्या बरोबर. गोष्टीला आपल्याला हे करावंच लागतं. आता कस्टमरचं काम घेतलंय, त्याला तर आपल्याला काम थांबवता येत नाही. तर मग बरोबर. एक्स्ट्रा पैसे देऊन सुद्धा आपल्याला काम करावंच लागतं. करावंच लागेल. हो, हो. बरं. दुसरं चांगलं कन्स्ट्रक्शन किंवा दर्जेदार बांधकाम होण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं तुम्हाला वाटतं, की याच्यावर लक्ष दिलं पाहिजे? सर जास्त करून तुम्ही मटेरियल जेवढं चांगलं वापरणार, तेवढं चांगलं तुमचं काम दिसेल. हं, हं. बरोबर आहे की नाही? म्हणजे जेवढं तुम्ही लोडिंग देणार, तेवढं त्या गोष्टीला हे राहतं. बरोबर. असं. महत्त्व राहतं. हो. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण सिव्हिल इंजिनियर येतात, तुमच्यासारखेच आता जे असे इंजिनियर असतील, की ज्यांच्या मित्रांनी सांगितलं असेल, की आपण या क्षेत्रात जाऊ. हो. मग पुढे त्यांनी चांगली वाटचाल करण्यासाठी तुम्ही काय सल्ला सर द्याल त्यांना? सगळ्यात अगोदर त्यांनी एक अनुभव चांगला घ्यावा बरोबर. सगळ्याच गोष्टीचा. तर तेवढंच मी त्यांना सांगेल की एक्सपिरियन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. बरोबर. जेवढा तुमचा अनुभव असेल तेवढं त्या क्षेत्रामध्ये पुढे जाल. बरोबर. एवढंच क्या- सांगेल सर. तर हे होते इंजिनियर अमोल जाधव आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे थेअरी बरोबर चांगला प्रॅक्टिकलचा जर बॅलन्स असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या Yes, पद्धतीने जाऊ शकाल. त्यामुळे आपलं शिक्षण पूर्ण झाल्या तुम्ही कुठेतरी चांगला चांगला प्रॅक्टिकल अनुभव घ्या yes, 2-5 हो. वर्ष आणि त्याच्यानंतर स्वतः स्वतःचं कन्सल्टन्सी सुरू करा. हो, पुन्हा एकदा बरोबर. सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती नक्की, आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर.